मित्रहो नमस्कार. घटना समितीतल्या दुर्गा या लेखमालेत आज आपण दुर्गाबाई देशमुख या दुर्गेचा परिचय करून घेणार आहोत. लेखक प्रमोद कुलकर्णी, पुणे. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. घटना समितीतल्या दुर्गा, दुर्गाबाई देशमुख. दुर्गाबाई देशमुख यांचा जन्म एका तेलुगू भाषिक मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात दुर्गा गुम्मिदला या नावानं 15 जुलै 1909ला आंध्र प्रदेशातल्या राजमुंद्री इथं झाला. त्यांचे वडील BVN रामाराव आणि आई कृष्णवेन्नम्मा दोघंही सामाजिक कार्यकर्ते होते. त्या काळात दुर्गा लहान असताना काकीनाडा शहरात प्लेग आणि कॉलरा पसरला होता. त्यांचे वडील स्वतःचा जीव धोक्यात घालून या आजाराने ग्रस्त झालेल्या लोकांची काळजी घेत असत. अनेक प्रसंगी दुर्गा आणि त्यांच्या धाकट्या भावाला लोकांचं दुःख समजावं म्हणून ते या दोघांना आपल्याबरोबर घेऊन जात असत. मृतदेहांची विल्हेवाट कशी लावली जाते हे दाखवण्यासाठी वडील त्यांना दफनभूमी आणि अंत्यसंस्कार घाटावर सुद्धा घेऊन जात असत. यामुळं दोन्ही मुलं धाडसी झाली आणि इतक्या लहान वयातच ते सामाजिक कार्यकर्ते बनले. वडिलांनी दुर्गाचं लग्न अगदी लहान वयातच लावलं आणि तिचं नाव गुम्मिदला सुब्बा राव असं झालं. जेव्हा दुर्गा 15 वर्षांच्या झाल्या तेव्हा त्यांच्यावर सासरी पतीच्या घरी जाण्याची वेळ आली. तोपर्यंत दुर्गा प्रस्थापित सामाजिक कार्यकर्त्या बनल्या होत्या. त्यांनी बालपणीच झालेला विवाह स्वीकारायला नकार दिला आणि सुब्बारावांच्या घरी जायलाही नकार दिला. त्यांनी सुब्बारावांना भेटून दुसऱ्या मुलीबरोबर लग्न करायलाही राजी केलं. नंतरच्या काळात जेव्हा सुब्बाराव 1941मध्ये मरण पावले तेव्हा दुर्गानं त्या विधवेला आपल्या घरी आणलं आणि तिची मरेपर्यंत काळजी घेतली. शालेय जीवनापासूनच दुर्गा गांधीवादी कार्यकर्त्या आणि त्यांच्या विचारांच्या अनुयायी होत्या. त्यांनी गांधींच्या असहकाराच्या आवाहनाला गांभीर्यानं घेतलं आणि 5वी नंतर शाळा सोडली, कारण 6वीपासून इंग्रजी हा एक विषय होता. इतक्या लहान वयात त्यांनी हातानं कातलेली आणि हातानं विणलेली खादी घालायला सुरुवात केली. वयाच्या 12व्या वर्षी त्यांनी काकीनाडामध्ये मोठ्या प्रमाणात प्रचलित असलेली देवदासी प्रथा बंद करण्यासाठी चळवळ सुरू केली. त्यांनी देवदासी महिलांच्या गाठीभेटी घेऊन त्यांना गांधीवादी विचारांची जाणीव करून दिली. त्याच वर्षी काकीनाडा इथं येणाऱ्या महात्मा गांधींना भेटण्यासाठी तिने या महिलांना तयार केलं. गांधींच्या केवळ दर्शनानं सुद्धा या महिलांची मानसिकता बदलेल असा दुर्गा यांचा विचार होता. गांधींच्या भेटीच्या आयोजकांनी त्यांना सांगितलं की जर त्या कार्यक्रमासाठी 5,000 रुपये देतील तरच ते देवदासींना गांधीजींची भेट घेण्यासाठी 10 मिनिटं देण्याचा विचार करतील. 12 वर्षाच्या दुर्गानं हे आव्हान स्वीकारलं आणि देवदासींच्या मदतीनं अवघ्या 3 दिवसात ही 5,000ची रक्कम जमा केली. देणगीची रक्कम तयार झाल्यानंतरही सभेसाठी कुणीही त्यांना जागा दिली नाही. त्यामुळं दुर्गानं शाळेच्या मुख्याध्यापकांना शाळेचं ठिकाण द्यायला तयार केलं. सभेचं स्थळ अंतिम झाल्यावर आयोजकांनी सांगितलं की ते सभेसाठी गांधीजींची फक्त 2 मिनिटं देऊ शकतात. दुर्गा त्याला राजी झाल्या. भेटीच्या दिवशी 1,000हून अधिक महिला राष्ट्रीय नेत्याच्या दर्शनासाठी जमलेल्या होत्या. कस्तुरबांसह गांधी जेव्हा तिथं जमलेल्या महिलांसमोर हजर झाले तेव्हा त्यांच्या केवळ दर्शनानं महिलांमध्ये अप्रूप आणि एक राष्ट्रभावना निर्माण झाली आणि त्यांनी गांधीवादी चळवळीसाठी आपले दागिने, बांगड्या आणि साखळ्या देऊ केल्या. अशा प्रकारे राष्ट्रीय कार्यासाठी 25,000 रुपयांचे दागिने जमा केले गेले. नियोजित 2 मिनिटांचा कार्यक्रम अर्धा तास चालला. गांधींनी देवदासी प्रथा नष्ट करण्यासाठी आणि मुस्लिम महिलांमधल्या सामाजिक सुधारणांसाठी प्रेरणादायी असं भाषण दिलं.
दुर्गा यांनी गांधींच्या भाषणाचा हिंदीतून तेलुगूमध्ये अनुवाद केला, कारण एकाही महिलेला हिंदी येत नव्हतं. त्यांच्या अनुवादामुळं गांधी प्रभावित झाले. महात्मा गांधींनी दुर्गा यांना मुख्य कार्यक्रमात त्यांच्याबरोबर नेलं. तिथं गांधींनी जाहीर केलं की त्यांचं हिंदीतलं भाषण तेलुगूमध्ये दुर्गा अनुवादित करेल, अन्य कोणीही करणार नाही. या घटनेनंतर गांधी जेव्हा जेव्हा दक्षिण भारतातल्या कोणत्याही ठिकाणी जायचे तेव्हा प्रत्येक वेळी दुर्गा त्यांच्या नियमित अनुवादक बनल्या. दुर्गा महात्मा गांधींच्या भाषणांचं गरजेप्रमाणे तेलुगू किंवा तामिळ भाषेत भाषांतर करत असत. 1922मध्ये काँग्रेसनं काकीनाडा इथं वार्षिक अधिवेशन आणि पहिलं हिंदी साहित्य संमेलन आखलं होतं. यासाठी 400हून अधिक स्थानिक महिला स्वयंसेविकांची आवश्यकता होती. त्यांना हिंदी शिकवण्याची गरज होती. दुर्गानं हे काम अगदी सहजतेनं केलं. परंतु दुर्गा यांची स्वतःची स्वयंसेवक म्हणून निवड झाली नाही, कारण त्यांचं वय 14 वर्षे असल्यामुळं त्या अल्पवयीन होत्या. पण नंतर त्यांचा उत्साह लक्षात घेऊन त्यांना तिकीट तपासणीचं काम देण्यात आलं. कुणालाही तिकिटाशिवाय सभागृहात प्रवेश द्यायचा नाही, हे दुर्गा यांना स्पष्टपणे बजावलं होतं. कर्तव्य आणि शिस्त त्यांच्या रक्तातच होती. त्या तिकीट तपासणीच्या कामावर असताना एक तरुण व्यक्ती हॉलमध्ये जाण्यासाठी आली. पण त्या व्यक्तीकडे तिकीट नव्हतं आणि त्यावेळी खिशात तिकीट घेण्यासाठी पैसे नसल्याचं त्या व्यक्तीनं सांगितलं. तिनं त्या व्यक्तीला प्रवेश द्यायला नकार दिला आणि त्याला अडवलं. गोंधळ बघून काही ज्येष्ठ काँग्रेस नेते धावत आले आणि त्यांच्यापैकी एकानं दुर्गाचा कान पकडत विचारलं, तुला माहीत आहे का ही व्यक्ती कोण आहे? दुर्गानं शांतपणे उत्तर दिलं, हो, मला माहीत आहे की ते जवाहरलाल नेहरू आहेत. पण नियम असा आहे की मी कोणालाही तिकिटाशिवाय प्रवेश देऊ नये आणि मी माझं कर्तव्य करते आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंनी दुर्गा यांचं कर्तव्य भावनेबद्दल आणि त्यांच्या धैर्याबद्दल खूप कौतुक केलं आणि राष्ट्राला अशा मुलींची गरज असल्याचं बोलून दाखवलं. शेवटी नेहरू दुर्गाला तिकीट दाखवत हॉलमध्ये दाखल झाले. मित्रहो, या अधिवेशनानंतर दुर्गांनी बालिका हिंदी पाठशाळा याची स्थापना केली आणि हिंदी, देशभक्तीपर हिंदी गाणी आणि चरख्यावर सूत कताई शिकवणं चालू ठेवलं. अशा प्रकारे त्यांनी शेकडो महिलांना शिक्षण दिलं. तरीसुद्धा महात्मा गांधींच्या 1930च्या आंदोलनानंतर सरकारनं केलेल्या कारवाईत ही पाठशाळा बंद केली गेली. दुर्गा यांनी 1930च्या आंदोलनात आणि मिठाच्या सत्याग्रहात भाग घेतला. 1930 ते 1933 या काळात त्यांना 3 वेळा अटक करून तुरुंगात टाकण्यात आलं. तुरुंगातल्या महिला सोबत्यांना मदत करण्यासाठी आपल्याला कायद्याच्या ज्ञानाची गरज आहे असं त्यांच्या लक्षात आलं. तुरुंगातून बाहेर येताच त्यांनी आपलं शिक्षण चालू केलं आणि 1934मध्ये त्या मॅट्रिक पास झाल्या. नंतर बनारस हिंदू विद्यापीठातून त्या इंटरमिजिएट झाल्या. तिथं 2 वर्ष पंडित मदन मोहन मालवीय त्यांना गुरु म्हणून लाभले. आंध्र विद्यापीठातून त्या BA झाल्या. 1941मध्ये त्यांनी मद्रास विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. मद्रास, आताचं चेन्नई, इथं फौजदारी बाजूकडं त्यांनी वकिली सुरू केली. 4 वर्षात त्या फौजदारी केसेसमधल्या आघाडीच्या वकील म्हणून प्रसिद्ध झाल्या. मद्रास इथं त्यांनी आंध्र महिला सभा आणि आंध्र एज्युकेशन सोसायटी या 2 संस्था स्थापन केल्या. 1946च्या अखेरला दुर्गाबाई वयाच्या 37व्या वर्षी संविधान सभेवर निवडून आल्या. कर्तव्यदक्ष असल्यामुळं संविधान सभेच्या प्रत्येक बैठकीला त्या हजर असायच्या. संसदेच्या अध्यक्षांच्या हंगामी पॅनलमध्ये त्यांची निवड झाली. पॅनलमधल्या त्या एकमेव महिला होत्या. अशा सदस्य या नात्यानं नियमित सभापतींच्या अनुपस्थितीत त्या सभागृहाच्या अध्यक्ष म्हणून कामकाज चालवत होत्या. संविधान सभेत त्या सुकाणू समितीच्या सदस्य होत्या. सरदार वल्लभभाई पटेल यांनी त्यांच्यावर इतर सदस्यांनी सुचवलेल्या दुरुस्त्यांचं आणि पुनरावलोकन करण्याची जबाबदारी सोपवली होती.
त्यांनी स्वतः वैयक्तिकरित्या आणि इतर सदस्यांसह मिळून एकूण 750 दुरुस्त्या सुचवल्या होत्या. त्या संविधान सभेत अनेक विषयांवर बोलत होत्या. भाषा, धार्मिक स्वातंत्र्य, राज्यसभेसाठी वयाचे निकष, न्यायालयांची भूमिका, न्यायाधीशांची नियुक्ती, न्यायिक स्वायत्तता, महिलांचे हक्क, लहान मुलांचं पोषण, तरुणांचं भविष्य संरक्षित करणं आणि इतर अनेक विषयांवर त्या बोलत. राज्यसभा सदस्यासाठी किमान वयोमर्यादा 35 वर्ष करण्याचा प्रस्ताव घटना समितीच्या पुढं होता. दुर्गाबाईंनी त्याला विरोध करून वयाची अट 30 वर्ष असावी असं मत मांडलं. त्यांची दुरुस्ती मान्य झाली आणि आजही ही वयाची अट 30 वर्षे हीच आहे. प्रत्येक न्यायाधीश हा भारताचा नागरिक असावा ही अट त्यांनी मांडलेल्या दुरुस्तीमुळे आहे. मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीकरता घटनात्मक उपायांसाठी त्या खंबीर समर्थक होत्या. पण त्याचवेळी मूलभूत अधिकार निरंकुश नसावेत आणि मूलभूत अधिकारांवर बंधनं असली पाहिजेत असं त्यांचं मत होतं. अनेक समाजकल्याण अधिनियमांच्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. 1952च्या लोकसभा निवडणुकीत त्या पराभूत झाल्या. त्यांना मद्रासला परत जायचं होतं आणि आपली वकिली चालू करायची होती. पण पंडित जवाहरलाल नेहरूंची इच्छा होती की त्यांनी मोठं कार्य करावं. नेहरूंनी चीनला भेट देणाऱ्या सदिच्छा शिष्टमंडळात त्यांचा समावेश केला. चीनमधल्या फॅमिली कोर्टाच्या पद्धतीनं दुर्गाबाईंना प्रभावित केलं. भारतात परत आल्यावर 1953मध्ये त्यांनी भारतात स्वतंत्र कौटुंबिक न्यायालयाची कल्पना मांडली. त्यावेळी नाही, पण 1984मध्ये भारतात कौटुंबिक न्यायालय कायदा लागू करण्यात आला आणि कौटुंबिक न्यायालयं स्थापन करण्यात आली. 1952च्या निवडणुकीनंतर नेहरूंच्या पहिल्या सरकारमध्ये रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर चिंतामणराव देशमुख हे अर्थमंत्री होते. देशमुखांच्या पहिल्या अर्थसंकल्पावर दुर्गाबाईंनी गरिबांना थारा नसलेला हा श्रीमंतांचा अर्थसंकल्प आहे अशी जोरदार टीका केली होती. आश्चर्य म्हणजे नेहरूंनी त्यांना वित्त विधेयकावरच्या निवड समितीच्या सदस्य म्हणून समाविष्ट केलं. या समावेशामुळं दुर्गाबाई आणि चिंतामणराव यांची एकमेकांशी ओळख झाली. दोघंही अत्यंत हुशार आणि एकमेकांच्या हुशारीचा आदर करणारे होते. दुर्गाबाईंची मध्य प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्याचं नेहरूंनी ठरवलं होतं. पण चिंतामणरावांनी नेहरूंना दुर्गाबाईंच्या बुद्धिमत्तेचा पुरेपूर उपयोग करून घेण्यासाठी राज्यपालपद न देता त्यांना नियोजन आयोगावर नियुक्ती द्यावी असं सुचवलं आणि नेहरूंनी हे मान्य केलं. नियोजन आयोगाच्या सदस्य म्हणून नेहरू आणि चिंतामणराव यांच्याशी दुर्गाबाईंचा परिचय वाढला. चिंतामणराव त्यांच्या बुद्धिमत्तेचं खूप कौतुक करत होते आणि त्यातून चिंतामणरावांनी दुर्गाबाईंना लग्नाचा प्रस्ताव दिला. 22 जानेवारी 1953ला नोंदणीकृत विवाह पद्धतीनं त्यांचं लग्नही झालं. चिंतामणरावांच्या पहिल्या ब्रिटिश पत्नीचं 1949मध्ये निधन झालं होतं. 1975मध्ये चिंतामणराव देशमुख आणि दुर्गाबाई या दोघांनाही राष्ट्रसेवेतल्या योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्कार मिळाला. 9 मे 1981ला वयाच्या 71व्या वर्षी दुर्गाबाईंनी अखेरचा श्वास घेतला. मित्रहो, घटना समितीतल्या दुर्गा या लेखमालेत आज आपण दुर्गाबाई देशमुख या दुर्गेचा परिचय करून घेतला. लेखक प्रमोद कुलकर्णी, पुणे. त्यांचा मोबाईल नंबर 9850812443. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. 8329730186.